प्लीज सगळ्या संघांना रिक्वेस्ट आहे, जर तुमचे प्लेयर्सची नावं नसतील क्रिक हिरोज वरती तर ताबडतोब ऍड करा. आता नावं ऍड करण्यामध्ये आपला खूप वेळ जात आहे. ऑलमोस्ट एका ओव्हरचे पूर्ण वेळ मॅचमध्ये नावं ऍड करण्यामध्ये गेलेली आहेत. बाकीच्या टीमचे कॅप्टन, उरलेल्या टीमचे कॅप्टन प्लीज एकदा क्रिक हिरोज मध्ये जाऊन चेक करा तुमची जे प्लेयर्स आहेत त्या सगळ्यांची नावे टीम मध्ये ऍड झालेली आहेत. नसतील तर ताबडतोब ऍड करा, नाहीतर पंचांना फाईन मारण्यात येणार आहे. प्लीज सगळ्या कॅप्टनना रिक्वेस्ट आहे, त्यांनी आपापली नावे ऍड करा प्लेयरशी नसतील तर. तिसऱ्या मॅचला सुरुवात होत आहे. स्ट्राइक वरती प्रवीण, नॉन स्ट्रायकर अमोल, बॉलिंगला संतोष. पहिला बॉल सुंदर फिल्डिंग, एकच रन. हाँ प्रवीण का स्ट्राइक पे था, 1 रन. नहीं अभी बाकी रन निकाले वो आपने को देखना है. अंपायर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जेवढे रन धावून होतील किंवा त्याचा इशारा देत जावा 1 रन करून. 2 बॉल वरती 2 रन झालेले आहेत. प्रवीण परत स्ट्राइक वरती आहे, संतोष बॉलिंगला तयार. प्रवीण आणि अमोल हे दोन्ही धडाकेबाज बल्लेबाज मानले जातात. जस्ट क्रिकेटच्या टीम मधले दर शुक्रवारी दोघ जण दिवाळी साजरी करत असतात टर्फ वरती 6 वर. पण आता 6 चा गेम नाही आहे तरी 4 चा गेम सुद्धा खूप सुंदररित्या खेळत आहेत. सगळे शॉर्ट टॅप मारत खेळत आहेत. अंपायर आउट आहे का? आणि हा मोठा झटका, प्रवीण आउट झालेला आहे, रनआउट. कोणी फिल्डिंग केलेली आहे त्यांनी नाव सांगावे. अमितने फिल्डिंग करून रनआउट केलेलं आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण अमित यांचं. 1 मिनिट, इकडे स्कोर ऍड करायला जरा वेळ लागत आहे. नवीन बॅट्समन आलेले आहेत आपले प्रशांत शेलार, नवीन बॅट्समन नॉन स्ट्रायकरला. आणि अमोल हा दुसरा मोठा झटक्यावर झटका, जोर का झटका धीरे से लगे म्हणतात, पण इकडे बडा झटका बडा लगा आहे. याबरोबर सुंदर ओव्हर पार पडलेली आहे. संतोष यांची 2 रनआउट घेण्यामध्ये समर्थ. 1 ओव्हर 4 रन 2 विकेट आणि दोन्ही रनआउट. खूप सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन आहे. नवीन बॉलर त्यांनी आपलं नाव सांगा, संतोष बिंड नवीन बॉलर. हा एक पूर्ण कॅसेबेला गोल पलावा लेवलचा एक सुंदर स्पिनर आहे. प्रशांत स्ट्राइक वरती आहेत. हलक्यात घेऊन ये प्रशांत यांनी संतोष बिंडला. 6 बॉल वरती 6 विकेट काढण्याची क्षमता ठेवतात ते. आणि पहिलाच बॉल डॉट झालेला आहे, त्याच्यावर त्यांची गोलंदाजीचा अंदाजा येऊ शकतो लोकांना. आणि सुंदर स्पिन झालेला, पण अंपायरने नो चा इशारा दिलेला आहे. नो आणि 1 रन एक्स्ट्रा. नो +1 2D, नो +1 हो गया. पहिल्या चेंडू नंतर संतोष यांची बॉलिंगची लाईन जरा हलत आहे. त्यांनी त्यांच्या बॉलिंगच्या लाईन वरती फोकस करावं असं कमेंटेटरचा इशारा आहे. प्रशांत बॅटिंगला तयार आणि सुंदररित्या 1 रन काढलेला आहे. प्रशांत पण जे नेहमी 6 साठी फेमस आहे त्या शांतपणे 1 रन काढून खेळत आहेत. संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेत आहेत. अजून एक शॉट मारला पण अमित अमीन यांची सुंदर फिल्डिंग. चार बॉल. वाईडचा इशारा, हा वाईड होता. अंपायरने वाईडचा इशारा दिलेला आहे. 1 ओव्हर 4 बॉल 10 रन. पुढची मॅच युरोपा आणि मॅक्झिमा फायटर्स आणि युरोपा स्ट्रायकर्स. त्यांनी जर दोन्ही कॅप्टन बघा, तुमची टीम पूर्ण असेल तर येऊन टॉस करा.
भरपूर बॉल फिरलेला आहे. 2 रनचा इशारा, एक 22, दोन्ही 22, एक धावून काढलाय आणि एक बंडी. एकच रन आहे का 2 रन आहेत? एक रन, एक रन. 1 डी ओव्हर झालेली आहे. सुधीर यांचा 1 डी होता. ओव्हर संपलेली आहे. नवीन बॉलर मनीष. 2 ओव्हर नंतर चाणक्याचा स्कोर 12. मनीष बॉलिंगला तयार. नो बॉलचा इशारा. नो बॉल. नो बॉल पे 1 रन बाकी निकाला. अंपायर 1 मिनिट, 1 मिनिट जरा होल्ड करा. नो +1. मनीष आपले तिसरा बॉल, पहिलाच बॉल अजून. सुधीर यांनी जागा कोण मारायचा प्रयत्न केला. डॉट बॉल गेलेला आहे. मनीष आपल्या फॉर्म मध्ये येत आहेत बॉलिंगच्या. दुसरा चेंडू टाकला आहे. अजून एक नो बॉल. 1 रन धावून काढलेला आहे. 2 रन धावून काढलेले आहेत. नो बॉल वरती 2 रन धावून काढ. टोटल 3 रन. नो +2. सुधीर आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेत आहेत. पुढची बॉल. हॅलो, एकच रन. हॅलो, 1 रन काढण्यामध्ये सफल. अजून एक नो बॉल. अजून एक नो बॉल आणि 1 रन. युरोपा आणि GCC. युरोपा आणि GCC. नवीन बॉलरचे नाव संतोष. परत संतोष आलेला. संतोष पी. संतोष आहे. 3 ओव्हर. स्कोर 24. चांगला चाललेला आहे. प्रशांत आणि सुधीर दोघेही फॉर्म मध्ये आलेले आहेत. हळूहळू 1-1 रन करून टीमसाठी चांगल्या स्थितीत, टीमला चांगल्या स्थितीत नेत आहेत. युरोपा आणि GCC मध्ये टॉस झालेला आहे. युरोपाने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे. तीन ओव्हर 2 बॉल 26 रन आणि 2 विकेट. आणि दोघा प्लेयर मध्ये तू पकडणार मी पकडणार, पहिले आप करण्यामध्ये ट्रेन सुटते. ह्यांच्यामधनं बॉल सुटलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण शरद यांचं. आणि अजून एक गचाळ क्षेत्ररक्षण अमितकडनं. 2 रन झालेले आहेत. निश्चित या इकडे 6 रन वाचू शकले असते. तिथे 6 रन एक्स्ट्रा गेलेले आहेत. हे 6 रन खूप महागात पडणार आहे टीम यांना. अजून 1 रन धावण्यामध्ये यशस्वी. 3 ओव्हर 5 रन. रन संख्या, धाव संख्या 33. नाही आउट. अंपायरने आउट नाही दिलेला आहे. 1 रन जोडण्यामध्ये सुधीरला यश मिळालेलं आहे. प्रशांत खूप 4 ओव्हर झालेले आहेत.
टोटल स्कोर 34. प्रशांत शेलार 13 रन, 13 बॉल 17 रन. त्यात शरदचा मोठा वाटा आहे 13 बॉल 17 रन मध्ये. शरदला वाईट वाटू नये म्हणून मी म्हणत आहे अमितचा पण मोठा वाटा आहे. खारीचा वाटा 2 रनचा. शेवटचा बॉलर नेम राज. सुधीर स्ट्राईकवर. शेवटची ओव्हर राज पाटील यांची. 34 रन. काय करणार आहेत सुधीर आपल्या टीमसाठी? आउट झाला असता पण अमितने त्यांना जीवनदान दिलेलं आहे. बॉल अडवून 1 रन घेण्यामध्ये सफल. नो बॉलचा इशारा. नो बॉल वरती एक स्टंपिंगचा चान्स सोडलेला आहे. परत 1 रन धावून पण काढलेला आहे. नो +1 बाय. शरद याने बॉल फिल्डिंग केलेली आहे. 1च रन घेऊ दिलेला आहे. फक्त 2 बॉल झालेले आहेत या ओव्हरमध्ये. 38 रन झालेले आहेत. चार ओव्हर 2 रन. खूप सुंदर फिल्डिंग. चुकीच्या ठिकाणी थ्रो. व्यवस्थित बॉल कलेक्ट न केल्यामुळे 2 रन काढण्यात यश. प्रशांतचा दुसरा फटकार. किती रन? अंपायर रन किती? अंपायरला मध्येच झोप लागत आहे. 1 डी का 2 डी? 1 डी. अंपायर यांनी कृपया जागे राहावे डिक्लेअर रन सांगायला. 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 41 रन. शेवटचा बॉल मॅचचा. प्रशांत यांनी प्रयत्न करावा चौका मारण्याचा. 42 रन. शेवटचा बॉल इनिंगचा. नो टाकलेला आहे. बॉलर प्रेशर मध्ये नो बॉल टाकून मोकळे झालेले आहेत. शेवटच्या बॉलवरती 1च रन आलेला आहे आणि प्रशांत दुसऱ्या साईडला रनआउट झालेले आहे 2 रन करण्याच्या प्रयत्नामध्ये. सुधीर. कीपरचं नाव धनंजय यांची किपिंग. धनंजयने विकेट कीपर असताना बॉल दुसऱ्या रनला रनआउट झालेला आहे. पहिला रन घेण्यात यशस्वी झालेले आहेत सुधीर. दुसरा रन धावताना प्रयत्न केला पण प्रशांत दुसरा रन घेऊ नाही शकले कारण बॉल कीपरने कलेक्ट करून रनआउट केलेले आहे. अशा प्रकारे चाणक्य यांची इनिंग संपलेली आहे आणि आतापर्यंतच्या 3 मॅच मधला 5 इनिंग झालेले आहेत. त्याच्यातला हायेस्ट स्कोर आहे 44. कॅसाबेला यांना जिंकण्यासाठी 45 धावांचा डोंगर पार करावा लागणार आहे. चाणक्य टीमचं क्षेत्ररक्षण लवकर लावा. प्रयत्न करूया मॅच लवकर संपेल. कृपया बॅट्समनची वाट बघू नका फील्डवरती येण्याची. गणपती बाप्पा मोरया झालेला आहे. लवकरात लवकर फिल्डिंगला यावे. स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकरने आपापली नावे सांगावीत. बॅट्समनचं नाव हरिदास आणि नॉन स्ट्रायकर शरद. बॉलिंगला सुधीर. आपल्या आक्रमक बॉलिंगला फेमस आहेत आक्रमक बॉलिंगमुळे.
बॅट्समनला बघून विचार करून त्यांचे मनातले विचार ओळखून बॉलिंग टाकतात. स्वतः कॅप्टन बॉलिंगची जिम्मेदारी आपल्यावरती घेत. कॅसेवेला बॅटिंगला तयार. 1 रन काढण्यात यशस्वी. हे काय येत नाही इकडे. दुसरा खूपच सुंदर डॉट बॉल. खूप सुंदर फटकार मारलेला आहे, पण हरिदासला 1च रन मिळणार आहे. शरद भाऊ स्ट्राईकवर आलेले आहेत, जे आपल्या आक्रमकतेच्या बॅटिंगसाठी आक्रमकतेला फेमस आहेत सगळीकडे. आणि 1 रन मिळालेला आहे. हरिदास यांना बॉल लागून 1 रनला गेलेला आहे. शरदला राग आलेला आहे. ते म्हणाले त्यांना मॅच नंतर भेट तू. सुधीर बॉलिंगला तयार. शरदचा फटका. सॅमी यांचा पायाने अडवलेला आहे बॉल. सॅमी याने सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. रनआउटसाठी अपील. अंपायरने डाऊन केलेली आहे रनआउटचा अपील. 1 बॉल बाकी. शेवटचा बॉल या पहिला ओव्हर मधला शेवटचा बॉल. सुधीर स्वतःच खेळत आहेत कंटाळा आल्यामुळे. आणि 1 रन डिक्लेअर मध्ये मारण्याच्या नादात हा बॉल डॉट झालेला आहे. पहिली ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर 4 रन. खूपच सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन. हेमंत. आता पुढचे बॉलर येत आहेत ते आहेत आपले सर्वांचे लाडके हेमंत गांगुर्डे. त्यांना स्वतःला कळत नाही त्यांचे बॉल कसे फिरतात, तर बॅट्समनला काय कळणार. बॉल टाकल्यानंतर स्वतःच विचार करतो हेमंत की बॉल कुठे गेला. No+1. No+1चा इशारा. नो बॉल होता. हेमंत गांगुर्डे यांनी नो बॉलनी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणत ही म्हण आहे, नेव्हर टेक अ रन ऑन मिस फिल्डिंग. आणि तीच चुकी हरिदास यांनी करवली शरदकडे. आणि शरद दुसरा रन घेण्याच्या नादामध्ये रनआउट झालेले आहेत. सुधीर यांची खूप सुंदर क्षेत्ररक्षण. बहुतेक त्यांनी मुद्दामून केलेले आहे. त्यांच्या तोंडाच्या हसूवरनं ते दिसत आहे. 1 मिनिट जरा होल्ड करा. 1 मिनिट. नहीं है, अमित अमीन का नाम नहीं है. वारंवार हे सांगत आलेलो आहोत की सगळ्या प्लेयरने सगळ्या कॅप्टनने आपली नावं बघा. अमित अमीन यांचे नाव नाही आहे. आ- 11 प्लेयरची नाव आहेत, पण त्याच्यामध्ये अमित अमीनचं नाव नाही आहे. मनीष भाई. मी परत वारंवार सांगत आहे. हाँ अमित, आपका मोबाइल नंबर बताइए. परत कृपया सगळ्या परत एकदा सांगत आहे सगळ्या कॅप्टन्सने प्लीज आपल्या क्रिक हिरो वरती ॲप ओपन करून स्क्वॉड मध्ये आपल्या टीमची नावं आहेत की नाही चेक करा. याच्यामध्ये बराच वेळ वाया जात आहे. आता 5च्या ठिकाणी सकाळचे 5:30 होणार आहेत. थोड्या वेळाने असाच होत राहिला तर उद्याच्या दुपारची जेवणाची पण सोय करावी लागेल ऑर्गनायझर्सना. हे मला माहित नाही, ते तू बघणार आहे.
एक मिनिट हेमंत, एक मिनिट. पहिला बॉल काय झालेलं? सेकंड आणि थर्ड सिंगल. चौथा वनडी. अरे प्लेयरची नावं नाही आहेत, काय होणार मध्ये? केवढा गोंधळ तो. काय झालं का तुझं? तूने खेलने वाला है क्या? मनीष के नाम पे डाल दे. अत्यंत दुःखद समाचार, आम्ही तुम्हाला तुमचं नाव ऍड झालं न झाल्यामुळे हा स्कोर मनीषच्या नावाने जात आहे. रेडी. 3 बॉल 9 रन. रेडी. हरिदास स्ट्राईक. फोर्सचा इशारा. बॉल ग्राउंडच्या बाहेर गेलेला आहे. हरिदास ची सुंदर बॉलिंग. एक ओव्हर 4 बॉल 13 रन. पाचवा बॉल टाकायला हेमंत तयार. बॅट्समन आपली हुशारता वापरून पुढे येऊन बॉल घेत आहे. टप्पा पडू देत नाही, कारण टप्पा पडल्यावरती कुणालाच कळत नाही बॉल कुठे जातो, स्वतः बॉलरलाही कळत नाही. भरपूर सुंदर शॉट, विचार करून मारलेला, टॅप मध्ये 2 रन. ओव्हर झालेली आहे, ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर 16 रन. 18 बॉल मध्ये 29 रनांची गरज. ही ओव्हर महाग पडलेली आहे. या ओव्हर मध्ये 12 रन दिलेले आहेत तब्बल. प्रशांत शेलार नवीन बॉलर. खूप सुंदर बॉलिंग. हरिदासला मारण्याचा काही चान्स नाही. डॉट बॉल. आणि बॉल व्यवस्थित कलेक्ट केलेला गेलेला आहे. योगेश आपली किपिंग खूप सुंदररित्या किपिंग करतात ते. त्यांनी आपला आक्रमकता दाखवून, आपल्या चतुरता दाखवून. राज पाटील स्टंपिंग घेतलेली आहे. प्रशांत यांना विकेट मिळालेली आहे. त्यांचं MVP मध्ये नाव वाढत पुढे जात आहे. खुश झालेले आहेत ते मनातल्या मनात. चांगली फिल्डिंग, पण 1 रन घेण्यापासून रोखू शकलेले नाही आहेत. अंपायर नो बॉल. ह्याच्या आधीचा नो+1 होता आणि आता 1 रन. 1 मिनिट होल्ड करा जरा, स्कोर ऍडजस्ट होऊ देत. अभि एक आहे. हा, चालू करा. 19. 15 मध्ये 26. एक रनने चाणक्याच्या टीमला काही फरक पडणार नाही आहे. ते खुश होणार आहेत 1 रन आले तर. कॅप्टन स्वतःच खुश आहे चाणक्याचा 1 रनने. आग क्या लगा? 3 ओव्हर नंतर टोटल स्कोर 22.
12 बॉल मध्ये 23 रनांची जरूरत. अमित स्ट्राईकला जोरदार फटका दिलेला आहे आणि सॅमी याचे सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगल हँडेडली त्याने बॉल पकडून आडवा तिडवा का होईना जोरात फेकलेला आहे तो डायरेक्ट यष्टी वरती आणि स्टंप हल्लेले आहेत पूर्णपणे. आणि सॅमी यांनी स्वतःच्या नावावरती एक सुंदर विकेट लिहून ठेवलेली आहे. पुढच्या मॅचचे प्लेयर कॅप्टन यांनी टॉस करून घ्यावा. झालेला आहे पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. युरोपाने बॉलिंग घेतलेली आहे. एक मिनिट होल्ड करा. ये तेजा के पास ही देना, उसको करने देना स्कोरिंग. 1 डी झाला. राज पाटील परत स्ट्राईक वरती आहेत. नाही एक रन काढण्यात यशस्वी. 3 ओव्हर 4 बॉल 24 रन. 8 बॉल मध्ये 21 रनांची जरूरत. 8 बॉल 21 रन होऊ शकतील का? आणि हा विचित्र बॉल अडवला गेला. अडवायला गेल्यामुळे मुरली यांनी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे बॉल न अडवता कट लागून 4 गेलेला आहे. हा 7 बॉल 17 रन. पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये क्लीन बोल्ड. अरे नवीन बॅट्समनचं नाव रवी. न्यू बॅट्समन रवी. युरोपाची टीम फिल्डिंग लावायला तयार राहावा. युरोपाच्या टीमने पहिले सॅमी समाधान किंवा सॅमी शेवटची ओव्हर घेऊन आलेत. सॅमी खूप सुंदर फिल्डिंग. काही रन नाही दिलेला आहे. 5 बॉल 17 रनची गरज. प्रशांत जे आपल्या क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. सुंदर अडवलेला बॉल. 4 रन 16. 4 बॉल 16 रनांची गरज. सॅमी स्वतःच्याच बॉलिंग वरती खूप सुंदर फिल्डिंग करत आहेत. प्रेशर टाकतायत बॉलर वरती. 1 रन घेऊ दिलेला आहे. फक्त 1 रन येऊ दिलेला आहे. 2 बॉल मध्ये 15 रनांची गरज. आणि ही मॅच जवळजवळ चाणक्याने जिंकलेलीच आहे. औपचारिकता बाकी आहे शेवटच्या बॉलाची. 1 बॉल बाकी. 14 रनांची गरज. शेवटच्या बॉलाची औपचारिकता. चाणक्यने मॅच जवळजवळ हे जिंकलेलीच आहे. आणि याच पद्धतीने चाणक्य टीमने मॅच जिंकलेली आहे. 12